जो आत्मज्ञानी असतो तो भगवत पदाला पोहोचतो. सर्व दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात. शुभप्रभात. दत्त माझा मी दत्ताचा. रचना श्री गुरु दत्त चरणी अर्पण. तत्पूर्वी चॅनल आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करावे. माऊलींनो, सगुणरूपी विश्वामध्ये आपले मन हे षडरिपूंनी व्यापलेले असल्यामुळे आपल्या मनाला क्रोधापासून, अहंकारापासून आणि वासनेपासून दूर करणे हे केवळ अशक्यच आहे. परमेश्वराचा होऊन राहणे आणि परमेश्वराची जी काही इच्छा आहे तिलाच प्रमाण मानून तो जगवेल, तो आपल्याला ज्या परिस्थितीत ठेवेल त्यात आनंद मानून जगणे आणि भगवंताची इच्छा हीच एकमेव इच्छा आहे ह्या तत्वावरच पूर्ण श्रद्धा असल्याशिवाय हे सर्व घडू शकतच नाही. म्हणून थोर संत म्हणतात की जो परमेश्वराचा होतो त्या भक्ताचे महत्त्व परमेश्वर स्वतःपेक्षाही जास्त वाढवतो. मनुष्याची देहबुद्धी, त्याचा अहंकार, वासना ह्याच गोष्टी आपल्याला परमेश्वरापासून दूर ठेवण्यास कारणीभूत असतात. मनुष्यातील जे माझेपण आहे त्यामुळे त्याचे मन स्वार्थी आणि संकुचित बनते. आपण आपल्या आवडीनिवडी आणि मीपणाशी एवढे बांधलेले असतो की आपण आपले आत्मस्वरूप विसरत असतो आणि ही सर्व माया आहे. ज्या साधकाला या गोष्टीचे ज्ञान असते तोच केवळ मायेला दूर सारून सत्याकडे जातो. आणि साधकाचा हा जो प्रवास आहे तो अतिशय अवघड असतो. साधकाला मायेचे हे सगळे चिवट पाश तोडावे लागतात. आणि साहजिकच असा साधक दत्त महाराजांना अतिशय प्रिय असतो. दत्त महाराजांचे होणे हे खरोखर सोपे नाही. आणि असा जो भक्त असतो तो आपला अहंकार आणि देहबुद्धी ठार मारून परमात्म पदाला पोहोचतो. म्हणजेच तो साधक स्वतः परमेश्वरच होतो. आपण जेव्हा परमेश्वराची भक्ती करतो त्याच्या नामस्मरणात रंगून आपली देहबुद्धी विसरतो. म्हणजेच आपण आत्मस्वरूपास जाणतो. परमेश्वर या संकल्पनेमध्ये रूप आणि मूर्ती आहे. ज्या वेळेस आपण हे जाणतो की आपल्या आत्मस्वरूप आणि परमात्म तत्व एकच आहे तेव्हा द्वैत संपून जाते. पण जोपर्यंत आपल्याला हे समजत नाही तोपर्यंत आपण द्वैतातील ज्या संकल्पना आहेत त्यांच्याशीच आपण बद्ध राहतो. आपण द्वैतात राहूनच त्याच्याशीच म्हणजे सगुणाशी अलिप्तता साधायची असते. आणि हे केवळ जेव्हा आपल्या देहबुद्धीचा नाश होतो तेव्हाच हे घडू शकते. आणि त्यानंतर साधकाच्या बाह्य जगामध्ये काहीच बदल होत नाही तरीही साधक खऱ्या आनंदात रममान होतो. आणि हे होणे म्हणजेच खऱ्या अर्थाने आपण दत्त महाराजांचे झालो असे होय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा.